महापौर, उपमहापौर, आयुक्त, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, आपणास विनंती करतो ठरावाद्वारे की प्रभाग क्रमांक 20 प्रभागातील MIDC परिसरात रस्त्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. महत्त्वाच्या बेकायदेशीर उभ्या केलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले, धुळीचे प्रमाण वाढले, बेवारस वाहनं कित्येक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी बेवारस पडलेले जप्त करून संबंधित डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात यावी. गटारे, फुटपाथ, रस्ते इतर सर्व विभागातील अडचणींना रहिवाशांना तोंड द्यावं लागतं. कामावर जाणारे लोक व काही ठिकाणी मागच्या 3 महिन्यात तिथं 4 अपघात झाले. 4 लोक, एक महिला, एक 18 वर्षाचा मुलगा आणि 2 ग्रस्त दगावले. तर ह्या प्रभागात सन्माननीय महापौर मॅडम, मी तुम्हाला जे पत्रव्यवहार केलेले ते देतो. सचिव मॅडम जरा आहे का? तर आपण हे फोटो बघावे की आज सद्यस्थितीत तिथं काय अवस्था आहे. आपला रस्ता पार्किंगसाठी बनवला की मुंबई पुण्याचे टँकर पार्किंगसाठी बनवला. 2-2 पार्किंग, बेवारस धूळ कडत वर्षोवर्ष पडलेली टाणं. ट्रॅफिकवाल्यांना निवेदन केलं तर ते उचलत नाही. 3 महिन्यात 4 माणसं अपघात झालेत. अशा प्रकारे MIDCतले रस्ते एवढे सुंदर महापालिकेने बनवलेत आणि बेमालूम पोलिसांचा कुठं त्याच्यावर निर्बंध नाही. पोलीस एक जर माणूस सिग्नलला उभा राहिला तर त्याच्यावर फाईन मारतात. आणि ज्या ठिकाणी अशा प्रचंड वाहनांचा ताफा आहे की जे वर्षानुवर्ष आहेत की 100 मीटरचा प्लॉट घ्यायचा आणि 1000 वाहनं रस्त्यावर उभी करायची. जर महापालिकेने ह्यांना निर्बंध आणला किंवा महापालिकेने त्यांच्याकडे पार्किंग वसूल करावी की जेणेकरून महापालिकेचा फायदा होईल. पण ज्या स्थितीत वाहनं आहेत, जो राजरोषे चालले, गॅरेज आहेत, कित्येक लोक हे करतात. तर आज प्रवासी तिथं कामावर जाणारे जे रहिवासी आहेत, जे कामगार आहेत, अक्षरशः परेशान आहेत की रिक्षा जाता येत नाही, टॅक्सी जाता येत नाही. 4-4 फीटचा रोड बनवलाय आपण. त्या रोडवर असणारी वाहनं एवढ्या बिकट परिस्थितीत आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की मी प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. मॅडम, आपण जातीनं लक्ष घालून त्या पार्किंग संदर्भात सूरज पाटील आहेत का? सूरज पाटील नाहीत मला वाटतं ना. आहेत. सूरज पाटीलना त्या गोष्टीचा दांडगा अनुभव आहे तिथला. त्यांना माहिती आहे किती गाड्या पार्किंग होतात, काय होतं. कारण ते आम्ही आता एकच बाजूला असल्यामुळं संपर्क असतो. आणि मॅडम, गेल्या 3 महिन्यात 4 लोक मेले. मी ते फोटो आणायला विसरलो. अक्षरशः त्या जर बोड्या बघितल्या असत्या तर काट्यावर शहारे आणणारे. आणि टँकरवाले आहेत कुठले? चेंबूर, गोवंडी, मानकोर, कल्याण, डोंबिवली, कळंबोली. अरे पोलिसांनी काय लावले? पोलिसांना 4-4 पत्र दिलेत. दिम्म नाही, फक्त 4 गाड्यांवर फाईन मारले की त्यांचा काय बंदोबस्त होतो मला माहिती नाही. पण महापालिकेनं जे रस्ते बांधलेत ते पार्किंगसाठी बांधलेत की वाहतुकीसाठी बांधले हा प्रश्न पडतो. आपल्या अधिकाऱ्यांना देखील पत्र दिलेले आहेत मॅडम, ते पत्र लावलेत मी. तेवढ्या पुरता स्टिकर लावणार. अरे त्याची हिंमत कशी होती तुम्ही लावलेला स्टिकर काढायची? म्हणून आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणात लक्ष घालून आपले रस्ते मोकळे करावे आणि आपल्या महापालिकेला उत्पन्न होईल. जर असं काय असेल तर पार्किंग शुल्क करा. पण हे फुकटचे लोक येणारे आहेत, बाहेरून येणारे लोक आहेत. टँकर राहतात गोवंडी, मानपूर, डोंबिवली, कल्याण, अर्धे तर कळंबोलीला आहेत. आणि त्या एखाद्या वायूच्या टँकरचा जर स्फोट झाला तर हजारो लोक मरतील. म्हणून आपणाला कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर आपण लक्ष घालून कारवाई करावी, ही मी आपणास विनंती करतो.